आता पाहूया जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। मराठवाड्यात पीक विम्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाखांनी घटली। वेळेवर कागदपत्र उपलब्ध न होणं, पीक विमा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी होतात। महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता। 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। पुरंदरमधील जेऊर येथे मुलाच्या 13व्या विधीच्या दिवशी वडिलांकडून शालेय मुलांची आरोग्य तपासणी करून श्रद्धांजली। 15 दिवसांपूर्वी डिटेक्ट झालेल्या ब्लड कॅन्सरमुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता। पिंपरी चिंचवड शहराच्या चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या निळापूर रेषेत बांधलेले 29 बंगले पाडणार यावर न्यायालयाचा आता शिक्कामोर्तब। हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश। वाशिममध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या 11,809 शेतकऱ्यांसाठीच्या निधीला मंजुरी। शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांच्या मदत निधी मंजूर। आमदार बच्चू कडूंच्या दिव्यांग आक्रोश मोर्चाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही आंदोलन करणार, बच्चू कडू यांची भूमिका। भंडारा शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट जनावरांच्या कळपाचा वावर। प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना। मोकाट जनावरांकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष। नंदुरबारमध्ये साजरा करण्यात येतोय जागतिक आदिवासी दिवस। डॉक्टर सुप्रिया गावित आणि डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात। 3 दिवस करण्यात आले विविध कार्यक्रमांचं आयोजन। परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरिहर तीर्थाकडे मंदिर प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष। मंदिरात भाविकांसाठी मोठी गर्दी।